हॅलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर यार खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवतो. 2 दिवस झाले आपल्याला. मी म्हटलं होतं की यार व्हिडिओ मी अपलोड करणार आहे, पण राहून गेलो माझं. तर आज मी तर काही स्ट्रेट नाही घेतले, कारण की आज मी खूप लेट उठलो आणि केस पाहू शकता, केस किती बिघडले. केसांवर लक्ष नका देऊ. ठीक आहे, तर आज मी का व्हिडिओ बनवतो का बरं, की आज मला तुम्हाला माझी पूर्ण मी कसं ट्रेड घेतो, काही सामान्य ट्रेड घेतो, काय पाहून ट्रेड घेतो ते सांगणार आहे. आणि आजचं मी मार्केट पाहिलं. आज मी खूप लेट उठलो होतो. मी कुठंतरी हा जो लेवल मार्कआउट केला होता ना सेन्सेक्समध्ये, या लेवलच्या ब्रेकडाऊनला मी कुठेतरी सेलिंग करणार होतो. पण आज मी खूप लेट उठलो. आज मी करीब 10:30ला उठलो, कारण की 2-3 दिवसापासून मार्केट मला काही चांगलं रिटर्न नाही देत होतं. याच्यामुळे मला ते काय म्हणतात त्याला थोडं, की यार असं होतं ना की यार मार्केट काहीच रिटर्न नाही देते, एक्साइटमेंट काहीच नाही आहे. याच्यामुळे मग मी विचार केला की यार जाऊ दे, सोड, आपण काहीतरी ना एक्सपायरीला ट्रेड घेऊ. तर आजच आहे, आजची डेट मी तुम्हाला सांगून देतो. आज 22 8वा महिना 2025 आणि आजचं मार्केट तुम्ही पाहू शकता खूप सेलिंगमध्ये येते. जर आज व्हिडिओ तुम्ही पाहत असेल तर तुम्हाला इथं समजत असेल, अरे यार भरपूर सेलिंग येते. ठीक आहे, तर आजचं बेसिक प्लॅन, तर माझं तर आज काहीच नाही कारण की 11 वाजून गेले आणि आपला जो ट्रेड असतो तो जास्तीत जास्त 3 ताससाठी 4 ताससाठी आपण होल्ड ठेवतो. आणि आता तर मार्केटने मुवमेंट देऊन दिला, आता कन्सोलिडेट होऊ शकतं. यात 2 प्रोबॅबिलिटी, या तर मार्केट कन्सोलिडेट होऊन जाईल, नाही तर परत या लेवलला ब्रेक करण्यानंतर या लेवलला ब्रेक करण्यानंतर परत खाली येणार. पण असं होणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. का बरं की मार्केट पहिलेच 0.68% पर्यंत पडून गेले. इथं तुम्ही पाहू शकता, हे पहा. तर तेच म्हणतोय, पहिलेच मार्केट खूप पडलंय. याच्यामध्ये आता प्रोबॅबिलिटी खूप कमी येते की मार्केट पडेल करून. बाकी माझा उद्याचा प्लॅन, उद्या तर सुट्टी आहे. आता तुम्ही पाहू शकता, उद्या तर सुट्टी आहे. आज 22 आहे, नंतर सॅटरडे येतोय आणि नंतर मग आपलं ट्रेडिंग कंटिन्यूस चालू राहिले. आणि तसं पण आहे ना यार, ह्या मंथसाठी आपल्याला रिटर्न भरपूर भेटून गेलेले. मी जर तुम्हाला 1 मिनटं दाखवतो, तर यार मी तुम्हाला एक सांगतो, मी तुम्हाला आहे ना माझा प्रॉफिट अँड लॉस नाही दाखवू शकत. का बरं की ते सेबीचा काहीतरी रूल्स आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला माझे प्रॉफिट अँड लॉस नाही दाखवू शकत. बाकी हे जेन्युइन आहे पूर्ण. हे तुम्ही डेट पाहू शकता, 8 ते 22 अजूनपर्यंत महिना संपला नाही आहे, म्हणजे अजून येणाऱ्या दिवसामध्ये ते चेंज होऊ शकतं. बाकी आपलं टार्गेट काय आहे की ROI, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, आपला करीब 7.14% पर्यंत आला आहे, जो की ॲक्च्युली चांगला आहे. पण आपलं टार्गेट काय 10%चा आहे मंथली. माझा आपला जो रोडमॅपचा नुसार आहे. तर हे तुम्ही माझं पूर्ण हे पाहू शकता. 1 मिनटं, मी पहिले ब्राईटनेस कमी करतो, ते PC ला थोडा त्रास होतो. ठीक आहे, ओके, चलो. आता तुम्ही इकडं पाहा. इकडं मी फर्स्ट डेला काय केलं, हे पूर्ण 30 आहे, हे 10,000चा कॅपिटल आहे आणि याचं 10% 1,000 रुपीजपर्यंत होतं. तर 1,100 रुपये मी कमवले 1 महिन्याला. हा 1 महिना. आणि तसंच मी सेम करतो. आता 1,100 कॅपिटल झाला. पुढच्या महिन्याला म्हणजे 1 तारीख तर ही 2 तारीख, ठीक आहे. तर हा 2 महिन्याला 11,000चा कॅपिटल झाला. त्याचा 10% म्हणजे 1,100 होतो. तर हे 12,000चा टोटल कॅपिटल झाला. 12,010. तर इकडं पाहू शकता तुम्ही, इकडं 12,000चा कॅपिटल आला. आता याच्यावर 10% म्हणजे 1,200 रुपये, तर इथं 1,300 रुपयाचा कॅपिटल झाला. आणि 1,300वर 10%, 13,000चा 10% म्हणजे 1,300, तर इथं 1,400. तर असं करत करत मी प्रॉपर तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही पण कॅल्क्युलेट करू शकता की मी बरोबर केलं आहे की नाही. आणि असं माझं पूर्ण 1 मिनटं मी मोजतो तुमचं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, ते पूर्ण काय म्हणतात त्याला 11 महिन्याचं आहे. तर 11 महिन्यापर्यंत माझ्याकडे जेवढा कॅपिटल होतं तेवढं डबल होऊन गेला आहे. तर तुम्हाला वाटते की अरे यार हे तो एक्सपेक्ट करतो एवढं छोटं, पण नाही मित्रांनो, हे खूपच बेस्ट आहे. का बरं की एक मी तुम्हाला आहे ना, मी गुगलवर एक सर्च केलं होतं, मी तुम्हाला त्याचा एक फोटो दाखवून देईल जर मला भेटला तर. नाही तर ते परत सर्च करून तुम्हाला कुठंतरी दाखवतो तो. पण त्याचा म्हणण्याच्या नुसार आहे, तुम्ही पण गुगलवर सर्च करू शकता
की तुम्ही FNO मधून किती एक्सपेक्ट करू शकता आणि प्रो ट्रेडर किती एक्सपेक्टेशन ठेवतात. तर त्याने गुगलने म्हटलं होतं की 3 ते 2% एक्सपेक्ट ठेवता मंथली रिटर्न, मंथली आणि इयरली पण. कोणी इयरली तर नाही पण मंथली ठेवता. आणि आपले एक यूट्यूबर आहे त्यांनी पण असं म्हटलं होतं, ज्यांचं नाव त्यांनी पण असं म्हटलं होतं. तर त्यांनी काय म्हटलं होतं की तुम्ही 3% मंथली एक्सपेक्ट ठेवतो मी. तर विषय असा आहे, तर 3% आणि आपण किती एक्सपेक्ट ठेवतो, आपण 10% एक्सपेक्ट ठेवतो ट्रेडर्स. तर मला वाटते मी त्या हिशोबानेच चालणार आहे. तर आपला पूर्ण रोडमॅप आहे आणि त्याची जर्नी आतापासूनच सुरू होते. तर आता मी आहे ना तुम्हाला माझे कॅपिटल दाखवून देतो. कारण की आपण एक प्रॉपर जर्नी सुरू करतोय आणि त्या जर्नीमध्ये मेन असं असतं की एक तर ट्रान्सपेरिटी आणि दुसरं गोष्ट, जेव्हा मी हा व्हिडिओ पाहिलं, जेव्हा मला जेव्हा काही मेमरी टाईप मी बनवतोय, तर तेव्हा मला समजायला पाहिजे की या डेला माझं काय कॅपिटल होतं. तर आजची डेट पण मी तुम्हाला सांगून दिली आणि आजची कॅपिटल पण मी तुम्हाला दाखवून देतो. आणि डेली व्हिडिओ बनवले, डेली व्लॉग्स बनवले प्रॉपर, की मी काय चुकतोय काय नाही चुकत आहे, जेणेकरून मला पण कळणार की यार मी काय चुकतो एक्झॅक्टली. तर हे तुम्ही पाहू शकता की माझं कॅपिटल किती आहे आणि हे प्रॉपर आहे. मी अपस्टॉकने ट्रेड करतो, तर हे अपस्टॉकचंच कॅपिटल आहे. बाकी तुम्ही स्टॉक ब्रेकला इग्नोर करा, हे असंच ठेवलेलं आहे. याचं काही मी तुम्हाला सजेशन काहीच देत नाही. भाई मी तुम्हाला डिस्क्रिप्शन देऊन देतो. अरे डिस्क्रिप्शन म्हणतात त्याला काय म्हणतात जे आहे ते, तुम्ही भावनांना लक्ष द्या. तर तुम्हाला एक आहे ना हे देऊन देतो मी, की मी कोणता पण तुम्हाला शेअर सजेस्ट नाही करणार आहे, कोणता पण तुम्हाला ट्रेड सजेस्ट नाही करणार आहे. मी इथं फक्त माझे व्हिडिओज आणि माझी पूर्ण जर्नी रेकॉर्ड करायला आलो आहे. मी तुम्हाला काहीच रिकमेंड नाही करत आहे की भाई तुम्ही हे घ्या, भाई तुम्ही ते घ्या, बिलकुल पण नाही. मी फक्त माझी जर्नी मी रेकॉर्ड करायला आलो आहे, जेणेकरून मला एक मेमरी राहील की मी कुठं होतो आणि कुठं आलो आहे. तर त्याच्याच जे उदाहरण आहे छोटंसं. तर प्लीज यार, प्लीज माझ्या सजेशनचं सामान नका चालू. तुमच्याकडे पण डोकं दिलं आहे देवाने, तेच वापरा तुम्ही. आणि बाकी तुम्हाला कॅपिटल दाखवून दिलं आहे आणि आजचा तुम्हाला महिना पण दाखवून दिला, हे पाहून घ्या मंथ. तर आता इथं गजब गोष्ट अशी आहे, आपला रोडमॅप काय 10% गमवायचं. तर आता जेव्हा हा महिना संपेल, हा महिना जेव्हा संपणार, आता याला किती दिवस बाकी तुम्हाला मी दाखवतो. एक मिनिट, कॅलेंडरच माझ्याकडे, हे पाहू शकता. आणि आता मध्ये एक सुट्टी येते 27ला, ते एक तर व्हेरीफाय करून मी सांगतो. एक तर आपण याला धरूनच चालू 27चं आहे ना, हां बरोबर 27चं. तर वेन्सडेला सुट्टी आहे, ते एक तर मी व्हेरीफायच करून घेतो की यार हा सुट्टीच असेल कदाचित तिथं. तर आपण सॅटरडेचं तर ठीक आहे. आता मंडे 1, 2, 3, 4, आपल्याकडे 4 डे बाकी. त्या 4 दिवसात आपल्याला काय करायचं, आपल्याला काही पण करून हा जो कॅपिटल आहे, या कॅपिटलचा हिसाबाने 10% म्हणजे किती होतं, 1900 रुपये, म्हणजे 2000 धरून चालू, 2000 धरून चालू आपण. तर आपल्याला 2000 रुपये कमवायचे काही पण करून 4 दिवसात, जेणेकरून आपला जो क्रायटेरिया आहे तो फुलफिल होईल. बेसिक एवढंच गोष्ट आहे. आणि पूर्ण महिना आपल्याला हेच करायचे. आता महिने खूप कमी बाकी माझ्याकडे, तुम्हाला सांगतो मी. आज 1, 2, 3, 4च महिने बाकी. माझं दुसरा वर्ष सुरू व्हायला, 2026 सुरू व्हायला 4च महिने बाकी. तर 4च महिने आपल्याकडे. 4 महिन्यात या कॅपिटलला एक डबल तरी करायचं यार. डबल म्हणजे आपण आपल्या याच्यानुसारच चालू, क्रायटेरियानुसारच चालू, पण तसं जर करू ना तर ठीक आहे, असं मला म्हणणं. तर पूर्ण मी जर्नी बनवतोय एका वर्षात माझ्या त्या चार्टनुसार. तर या गोष्टीच्या हिशोबाने मला 11 आणि इथून डबल पैसा होतो. म्हणजे एका वर्षामध्ये मला डबल पैसा होतो. तुम्ही FDमध्ये ठेवेल या कोणत्या पण स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करेल, डबल नाही होते. स्टॉक मार्केटमध्ये तर स्टॉक मार्केटमध्ये म्हणजे आपण या हिसाबाने डबल करतोय पैसा व एका वर्षानंतर. तर स्टॉक्स पण काही काही असे असतात जे पैसा डबल करतात. पण यार आपल्याला आपले रूल आणि रोडमॅपचा हिसाबाने चालायचं. आणि थोडंसं इंग्लिशमध्ये गडबडी होते, त्याला प्लीज तुम्ही इग्नोर करा थोडं. बाकी बस यार हाच होता व्हिडिओ.
कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ? चांगला वाटला असेल तर पाहत राहा व्हिडिओ. तसं पण डेली ब्लॉग्स बनवायचं मी टार्गेट ठेवतोय, जेणेकरून एक चांगला रुटीन तरी लागेल मला. आणि हो, मंडेपासून एक चांगला रुटीन मी दाखवतो तुम्हाला की मी कसं माझं रुटीनला सेट केलेलं आहे, कसं मी वागतो दिवसभरात, तसं काही करेल मी. बाकी हां यार, हा जो होता व्हिडिओ आवडला असेल तर पाहत राहा. चलो बाय.